मित्रांनो, आज आपण निघलेलो आहोत तळणीजवळील रांजण खळगे बघायला. खूप चांगला असे रांजण खळगे तिथे आहेत. मोठ्या मोठ्या दगडांनी तयार झालेले रांजण खळगे आपण आज बघणार आहोत. आमच्यासोबत आमची मी लोणारकर टीम आहे व आता आम्ही चाललोय पूर्णा नदीवर. जगप्रसिद्ध लोणार सरोवरापासून अगदी 22 ते 23 किलोमीटर अंतरावर देवठाण या गावाजवळ तळणीपासून जवळ आपल्याला ही खडकपूर्णा नदी लागते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण चाललेलो आहोत तळणीच्या पूर्णा नदीमध्ये आणि तिथे बघणार आहोत रांजण खळगे. अतिशय उत्तम असा निसर्गाचा एक चमत्कार आपण बघायला चाललेलो आहोत आणि आमच्या सोबत आहेत आमची सर्व टीम. आणि वातावरण खूप सुंदर आहे पाण्याचं. आणि वरती आभाळ आहे, सर्व सुंदर आणि रोमॅन्टिक वातावरण झालेलं आहे. सर्वत्र पाऊस पडलेला आहे. जुलै महिना असल्यामुळे सर्वत्र पाण्याचे वातावरण, चिखल हे सर्व तुडवत आम्ही सर्व मित्रमंडळी या रांजण खळग्याकडे निघालो आहोत. मध्ये मध्ये पावसांच्या सरी आमच्यावर थोड्या थोड्या कोसळत होत्या. एक शावर, सुंदर असा शावर पावसाचा चालू होता व अतिशय सुंदर असं वातावरण इथे होतं. तेथून पुढे थोडं समोर चालत गेल्यानंतर अतिशय मोठा जोराचा आवाज तिथे आला. तो आवाजाच्या दिशेने आम्ही जातोच तर हे मोठे रांजण खळगे आम्हाला इथे दिसले. मी या लोकांना, जवळच्या लोकांना जेव्हा विचारलं की हा आवाज एवढा मोठा कसा येतो, तर ते बोलले जेव्हा पाणी आदळतं इथे जोरात तर लोक त्या पाण्यामुळे इथे येत नाही. एवढ्या जोराचा आवाज या रांजण खळग्यामध्ये, हे पाणी आदळल्याने धबधब्यासारखा मोठा तीव्र आवाज होतो व तो कानाला अक्षरशः वेदनादायी आहे असं लोकांनी सांगितलं. इथे आल्यावर खरंच खूप मन प्रसन्न होतं. इतके पॉट होल्स, रांजण खळगे आपल्याला इथे दिसतात. हजारोच्या संख्येने या नदीपात्रात हे रांजण खळगे तयार झालेले आहेत. रांजण खळगे तयार व्हायला जवळपास हजारो वर्ष लागतात. हजारो वर्ष चाललेल्या या प्रक्रियेमुळे कठीण काळ्या पाषाणात बेसॉल्ट रॉकमध्येही मोठे मोठे गोलाकार रांजण खळगे, गड्डे किंवा नैसर्गिक रांजण खळगे तयार होत असतात. रांजण खळगे या अगोदर आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे कुकडी नदीच्या पात्रात पाहिले होते व तेही खूप सुंदर असे रांजण खळगे आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात शेवटी टाकळी हाजी नावाचे गाव, तेथेही रांजण खळगे आपल्याला दिसतात. अतिशय वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने ही अशी मोठी मोठी रांजण खळग्याची निर्मिती होते. खडकपूर्णा नदी ही मराठवाड्यातील एक महत्त्वाची नदी असून ती छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील सीमेवरून वाहून बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करते. तळणी हे गाव जालना जिल्ह्याच्या परिसरात येते. या नदीच्या पाण्याचा मुख्य उपयोग लोक शेतीसाठी आणि परिसरातील गावांसाठी करतात. खडकपूर्णा नदीचा उगम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून होतो. ही नदी कन्नडमधून सिल्लोड, भोकरदन, जाफराबाद, जालना, देऊळगाव राजा, बुलढाणा तालुक्यातून वाहत पुढे विदर्भात प्रवेश करते आणि पूर्णा नदीला मिळते. नदीपात्रात असंख्य प्रकारचे पक्षी आम्हाला दिसले. यामध्ये पेंटेड स्टॉर्क, हेरॉन, कार्मोरंट व इतर छोटे मोठे किंगफिशर, सर्व प्रकारचे विविध पक्षी, आऊल हे आम्हाला या नदीपात्राच्या काठावरती दिसले. माशांचं प्रमाण जास्त असल्यामुळे इथे हे पक्षी आपल्याला नक्कीच आढळतात. आता हेच आपण रांजण खळग्यामध्ये बसलेलो आहोत आणि एका रूम प्रमाणे मोठं हे रांजण खळगं झालेलं आहे. तर एखाद्या सिमेंट कॉन्क्रीटचं जे सिमेंट आणि गिट्टी जी फिरत असते जोरात आणि त्यामध्ये पूर्ण माल असा गुंडाळला जातो, फिरल्या जातो, त्याचप्रमाणे हे रांजण खळगं आहे. या साईडने पाण्याचा फ्लो इथे आदळतो व तो पूर्ण मागून पुढे येतो व हे दगड सर्व असे हलवत असतो राऊंड राऊंड राऊंड. आणि त्याने हे मोठे मोठे दगड एकदम गुळगुळीत होतात आणि छोटे छोटे होतात. छोटे झाल्यानंतर मग ते या मार्गाने पाण्यासोबत चालले जातात. परंतु जे मोठे ते असे वर्षानुवर्ष यामध्ये फिरतच असतात. हे असतं रांजण खळगं.
अशा प्रकारे मित्रांनो आपण रांजण खळगे बघितलेले आहे, त्याची निर्मिती बघितली आहे. मी सचिन कापुरे, मानद वन्यजीव रक्षक, लोणार. धन्यवाद.